नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मटर पनीर भुर्जी। करायला सोपी आहे आणि टेस्टी होते। आपण ही चपाती सोबत वगैरे खाऊ शकतो। तर यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला सांगते आधी। तर इथे बघा मी हे 300 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि ते आपल्याला नंतर किसून घ्यायचं आहे। नंतर इथे घेतलेले आहेत 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून, एक टोमॅटो घेतलाय मोठ्या साईजचा बारीक चिरून, एक मिरची घेतली आहे, मटर घेतलेत अर्धी वाटी, तेल लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी, कोथिंबीर घेतली आहे। नंतर इथे आपण घेतलेले आहेत हे मसाले। मसाल्यांमध्ये तिखट घेतले 1 चमचावर, चवीनुसार मीठ, इथे गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा, हळद पाव चमचा आणि पाव चमचा इथे धणे जिरे पावडर घेतली, 1 चमचावर इथे आलं लसूणची पेस्ट आणि पाव कप इथे घेतलेला आहे, इथे दही घेतले। तर आता आपण हे पनीर आहे ना ते आधी किसून घेऊया। तर आता इथे बघा मी पनीर आहे ते किसून घेतलेलं आहे। हे बघा छान असं बारीक किसून घेतलं एकदम। तर आता इथे बघा मी गॅसवरती ना कढई गरम करून घेतले। यामध्ये आता घालूया आपण 2 चमचे तेल। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाले ना की यामध्ये मोहरी घालायची 1 छोटा चमचा। मी मगाशी साहित्यामध्ये दाखवायचे विसरून गेले, तर इथे 1 चमचाभर मी मोहरी घातली, छोटा चमचा। मोहरी चांगली तडतडली ना की आता आपण कांदा घालूया यामध्ये। आणि आले लसूणची पेस्ट। कांदा आपल्याला छान अगदी गुलाबी करून घ्यायचा आहे, सोनेरी रंगापर्यंत येईपर्यंत परतून घ्यायचा आहे चांगला। कांदा बघा आता छान परतला गेलाय। आता यामध्ये मी टोमॅटो घालते, टोमॅटो आणि एक बारीक चिरून मिरची। आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे 1 मिनिटभर। कांदा आणि टोमॅटो चांगलं परतलं गेलं, यामध्ये आपण आता घालूया मसाले। मसाले घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये घालूया दही। दही घालताना ना गॅस आहे तो स्लो ठेवायचा। दही घालून छान मिक्स करून घ्यायचं। ना गॅस आहे तो स्लो केलाय आणि झाकण ठेवून 1 मिनिट आपण हे मसाला आहे तो शिजवून घेऊया आधी। आता 1 मिनिट झालेला आहे, आपण आता झाकण काढूया। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं परत एकदा। आता यामध्ये मटर घालूया। आता हे मी मटर आहेत ते फ्रोझन वाले घेतलेले आहेत, त्याच्यामुळे मी डायरेक्ट घातलेले आहेत। आणि तुम्ही जर हे घेतलेत हिरवे मटर तर तुम्ही ते एक वाफ काढून घ्यायचे। आता आपण याला झाकण ठेवून ना 5 मिनिटं ही शिजवून घेऊया मटर। तर आता बघा 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून भाजी चेक करून घेऊया। तर इथे बघा हा मसाला आपला छान शिजलेला आहे, तेल पण छान सुटलेलं आहे मसाल्याला। आणि इथे बघा मटर पण छान शिजलेले आहेत। तर आता मी परत एकदा हे मिक्स करून घेते मी। आपण इथे कांदा आणि टोमॅटो थोडासा जास्त वापरलेला आहे, त्याच्यामुळे भुर्जी आहे ना पनीरची ती छान मऊ आणि मसालेदार अशी होते। तर आता बघा इथे मी हे 300 ग्रॅम पनीर जे किसून घेतलंय ना, बारीक किसणीने किसून घ्यायचं, म्हणजे ही भुर्जी आहे ती छान एकसारखी आणि एकजीव होते। तर आता बघा हे छान मी असं मिक्स करून घेते। आणि ही पनीरची भुर्जी मुलांना पण आवडते आणि आपण ही टिफिनसाठी पण देऊ शकतो। तर आता बघा मी ही छान मिक्स करून घेते। आणि ही पनीरची भुर्जी ना तुम्ही चपाती सोबत, नान, पराठा यासोबत खाऊ शकता।
खूप छान लागते. तर आता बघा मी ही छान मिक्स करून घेतली आहे. तुम्हाला इथं अंदाज येत असेल किती छान आपली ही मऊसूत अशी झालेली आहे. तर आता मी झाकण ठेवून परत एकदा 5 ते 6 मिनिटं ही भुर्जी शिजवून घेतलेली आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे आपल्या ह्या पनीरच्या भुर्जीला. आणि मी इथे 2 चमचे तेल वापरलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त पण तेल घालायचं नाही भुर्जीला. तर आता बघा ही छान मऊसूत अगदी मस्त अशी ही पनीरची भुर्जी तयार झालेली आहे. यामध्ये आपण ना थोडीशी वरतून कोथिंबीर घालूया. तर आता मी कोथिंबीर घालून घेते आणि नंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ही भुर्जी. तर आता इथे तुम्ही बघू शकता मी ही भुर्जी प्लेटमध्ये काढून घेते. खूप छान अगदी सुटसुटीत अशी झालेली आहे आणि इथे आपण जास्त तेल पण वापरलेलं नाही. तुम्हाला जर जास्त तेल आवडत असेल तर एखादा चमचा तुम्ही जास्त घालू शकता, पण हे 2 चमचे तेल ना पुरेसं होतं या भुर्जीला. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपली मटर पनीर भुर्जी तयार झालेली आहे. खूप छान होते, टेस्टी होते. यासोबत तुम्ही चपाती, नान, पराठा, पुरी यासोबत खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. भेटूया नवीन एका व्हिडिओ